नमस्कार महाराष्ट्र, तुमच्याकरिता एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे। निवडणूक कामकाजातून या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वगळण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचे पत्र 19 एप्रिल 2024 रोजी आलेलं आहे। तर कुणाला या कामातून सूट मिळणार आहे ते जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे की चॅनल प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात। बंधूंनो, निवडणूक कामकाजात खाली नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना वगळण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्याकडून एक पत्र आलेलं आहे। सदर पत्रानुसार दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे की माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक 7 जून 2023 रोजीच्या पत्रानुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाचे व वगळण्यात येणारे कर्मचारी वृंदाबाबत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। लोकसभा निवडणुका 2024च्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोगाने 7 जून 2023 रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिव्यांगाच्या नियुक्तीबाबत खालील नमूद पत्रानुसार महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरच्या पत्रानुसार दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजाकरिता नियुक्त करताना निवडणूक आयोगाच्या 7/2023च्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावयाचे आहे। या अनुषंगाने हे निवडणूक आयोगाचे पत्र मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। जे कर्मचारी दिव्यांग असतील अशा कर्मचाऱ्यांना या निवडणुकीच्या कामातून सूट नक्की मिळू शकते। आपण याचा लाभ घ्यावा। जास्तीत जास्त बांधवांना ही न्यूज शेअर करावी, ही एक वाजवी अपेक्षा। चॅनल सबस्क्राईब केलाच नसेल तर प्लीज करून घ्या। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। जय महाराष्ट्र।